पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पांडुरंगा, आत्ता त्या मुलाला कॉल करून सगळं खरं सांगून टाकणार आहे मी. आणि त्यामागे फक्त आणि फक्त उर्मीची काळजी. मी खरंच खूप चांगल्या हेतूने करते रे. तुझा आशीर्वाद राहू देत फक्त. प्रभास कायमचा माझा होते. उर्मी, तू काय करतेस इथे? आश्चर्य वाटलं ना एवढ्या सकाळी सकाळी मला इकडे बघून? नाही ताई, मला एकही मार्ग सोडायचा नाही. आयुष्यात ही एक संधी आली आहे ना माझ्या, अशी गमवायची नाहीये मला. किती किती वाट पाहिली मी ह्या दिवसाची. आणि ताई, आज माझ्या स्वप्नातला राजकुमार माझ्या मनातलं ओळखून त्याच्या मनातलं सगळं सांगणार आहे मला. ताई, मी उर्मी, अगं ऐक ना. ताई ऐक ना, तू माग ना विठ्ठलाकडे माझ्यासाठी. ते काय आहे ना, माझ्यापेक्षा तुमचं जास्त चांगलं कनेक्शन आहे ना. तू कसं रोज भक्ती भावाने त्याची पूजा करतेस. तुझं ऐकेल तो. प्लीज प्लीज माझ्यासाठी माग ना ताई, प्लीज. मी ताई, असं करणार तू? अगं माझ्यासाठी मागणार नाही तू विठ्ठलाकडे? अगं हो उर्मी, माग. चल माग, डोळे बंद कर. खुश. थँक्यू. जरा सावले का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते तू दिसता. अवखळ से श्वास है थरथरते, नजरेत सारे फडफडते. अवखळ से श्वास है थरथरते, नजरेत सारे फडफडते. मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली. प्रभास, आत्तू, अगं मी आवरायला घेणारच होतो. आत्तू मला 5 मिनिटं दे ना, मी आवरतो आणि लगेच येतो. हा, नाही तर आत्तू तू एक काम कर ना, तू पुढे हो ना, मी आवरतो लगेच आणि डिरेक्टली ऑफिसलाच भेटू. हा, प्रभास, मला असं का वाटतंय की मी तुला जबरदस्तीने हे सगळं करायला सांगते. तुला हे सगळं मनापासून करायचं नाहीये. आत्तू तसं नाहीये. हे बघ आत्तू, तू ना असं मनात सुद्धा आणू नकोस प्लीज. हे बघ प्रभास, मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते, हे माहिती आहे ना तुला. आय नो आत्तू. हे बघ, माझं हे म्हणणं नाहीये की तू लगेच ऑफिसमध्ये ये आणि कामाला लाग. तू माझ्याकडनं वेळ मागितला होतास, मी तुला दिला. तुझा वेळ घे ना, पण निदान ऑफिसमध्ये येऊन सुरुवात तर कर. सगळ्या स्टाफची ओळख तर करून घे. हो आत्तू.
कट का केला? का कट करतोय प्रभास? अरे कुणाचा फोन होता? माहित नाही. प्रभास, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? तू मी असं कधी करेन का? अरे घे फोन. तू राहू दे ना, सोड ना. तू बोल ना, तू बोलत होतीस ना काहीतरी. घे फोन, महत्वाचा असेल कोणाचा. तू राहू दे ना. हे बघ, कट पण झाला. हे बघ. अननोन नंबर आहे. तू म्हणलं ना मी तुला, बघ उचल आणि बोलून घे. हे बँकवाले पण ना क्रेडिट कार्ड साठी सतत फोन करत असतात. प्रभास, सदावर्ते टेक्सटाईल्स ही तुझी जबाबदारी आहे आणि त्यात दुसरं कोणी आलेलं मला चालणार नाही. तू तुझा वेळ घेतोयस, ठीक आहे, घे, पण आता मागे हटायचं नाही. ठीक आहे, तू पटकन तयार हो, मी वाट बघते तुझी. आलोच. आणि हो, आणखीन एक गोष्ट, मी सरपोतदारांशी पुन्हा एकदा बोलून घेणार आहे. तू प्रभासला फोन केलास? केला होता पण कट केला त्याने. पुन्हा ट्राय कर ना तू. काय ना, मला ना इतकं टेन्शन आलंय ना, कारण उर्मी आता त्याची स्वप्न सुद्धा बघायला लागली. मला इतकी काळजी वाटते ना तिची. म्हणत तू काळजी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तू प्रभासला कॉल कर आता लगेच. बायको, हे बघ किशा, मी तुझी बायको नाहीये हेच बोलणार होती, नाही बरोबर ना? बायको कोण कोणाला करू राहिली होती? तोच ना तो बाहेरगावचा पाहुणा. ए किशा, तुला शेवटचं सांगते हा. जर तू वीणाला त्रास दिलास ना तर काय लावून घे. भेटू का? ए किशा, तू विसरलास का रे मी वकील येते? अशा एक एक केसेस ठोकेन ना तुझ्यावर, अख्खं आयुष्य जेलमध्ये काढायला लागेल, कळलं का? नाहीच देणार मी त्रास. आता आपलं ठरलंय, आपण आता चांगलं वागणार. कीर्तनकार बायकोचा नवरा शोभला पाहिजे ना. आता आपण पण गाणी बोलणार, विनाचं अभयंकर गुरुजीचं मन जिंकणार. ते आपला डिसिजन घ्यायला लेट झाला, नाहीतर आपल्यातला रावण आपण दिवाळीला जाळून टाकणार होतो. दसऱ्याला रावण जाळतात रे मूर्खा. चल बाजूला हो तू. ओके स्त्री दक्षिण. स्त्री दाक्षिण्य असतं रे ते. वीणा तू चल, आपल्याला उशीर होतोय, खूप काम आहे. चल बाजूला. बाजूला नाही, दिलात बसायचंय. आय हाय तेरी ये कातिल अदा करते आपल्याला फिदा. काय कसं वाटलं? कट का करतोय हा?
हा बोल ना. अरे हाय प्रभास, काय तू फोन का कट करतोयस माझे? मला बोलायचं आहे ना तुझ्याशी. हे बघ, मला सुद्धा तुझ्याशी बोलायचंय. काय प्रभास, बोल ना, काय बोलायचंय? प्रभास, उशीर होतोय, गाडीत बसून बोल. येस अत्तू. अत्तू, मी आलो, लगेच आलो. हं? यार, एक रिक्षा दिसत नाहीये. मिळेल. ऐक ना, तू प्रभासला कॉल ट्राय कर ना. आत्ता? हा मग कर. काय बिझी लागतोय? ऐक ना, हे बघ, मला सुद्धा तुझ्याशी बोलायचंय, पण आत्ता नाही. आत्ता ना मी जरा गडबडीत आहे. मी करतो ना तुला कॉल नंतर, प्लीज. हे बरं आहे, तुला हवं तेव्हा आपण बोलायचं. आणि काय फक्त आवाजाचंच कौतुक करतोयस तू आत्तापर्यंत? आपण पुढे काही बोलणार आहोत की नाही? ऐक ना, आपण भेटून बोलूया ना सगळं. मी आता खरंच खूप घाईत आहे. हा, चल, मी ठेवतो फोन. बाय बाय. रिक्षा आली ग. चल येते मी. हा ए वीणा, ऐक. हा बोल. एनजीओचा चेक घेतलास की मला लगेच कळव. हा, आणि त्या प्रभासला सुद्धा सारखा कॉल ट्राय करते मी. बोलणं झालं की मला कळव. चिका, मी कळवते तुला. बाय. बाय. नीट जा. काका, संगमनेर बस स्टॉप. हॅलो, सदावर्ती टेक्सटाईल्स. नमस्कार, मी वीणा अभ्यंकर बोलते. चिन्मयी कामेरकरने सेवाभावी संस्थेचा ऍडव्हान्स चेक कलेक्ट करायला सांगितला होता. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, तुम्ही या ना, मॅडम आहेत, चेक घेऊन जा. हां, थँक्यू. गुड मॉर्निंग मॅडम. तू माझ्या केबिनमध्ये काय करतोस? माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये कुणीही यायचं नाही, माहिती आहे ना तुला? ऑफकोर्स आय नो. मग काय करत काय होतास आत? ते एक फाईल अर्जंटली हवी होती, सो. कुठली फाईल? बघू. मी बघितली. मला बघायची. सरपोतदार डीलची फाईल्स ही कशाला हवी तुला? नजरे घालून घालायची होती मला. तुला मी सांगितलं होतं. हे बघ मिहीर, आत्तापर्यंत ना बिझनेसमध्ये खूप नुकसान केलंयस तू माझं. आता बास. यापुढे कुठल्याही डीलमध्ये, आणि विशेष करून सरपोतदार फॅमिली आणि त्यांच्या बरोबरच्या डील्समध्ये तू इन्व्हॉल्व झालेलं नकोय मला. आय डोंट नीड यू. बाजूला. ये प्रभास, ये. अत्तू, तू मीरशी असं का बोलतेस सगळं? नेहमी त्याला घालून पाडून बोलतेस. अत्तू, तो आपल्या फॅमिलीचाच एक मेंबर आहे ना. बस बस. प्रभास, बिझनेस आणि नात्यांमध्ये मी कधीच गल्लत करत नाही, आणि मिहीरच्या बाबतीत तर नाहीच नाही. प्रभास, कधी एकदा तुला सदावर्ते टेक्सटाईलचा मालक म्हणून जबाबदारी घेऊन या खुर्चीत बसलेला बघतेय असं झालंय मला. अत्तू,
मी दिवाळीच्या पार्टीला तुला कमिट केलं होतं ना. माझ्या लक्षात आहे. तुझी न्यू इयरची कॉन्सर्ट झाली की तू लगेच बिझनेस जॉईन करणार आहेस. तू नाही म्हणजे तू जे काही म्हणतेस ते मान्य आहे मला. मी घालीन बिझनेस मध्ये लक्ष. पण अगं मी माझ्या आयुष्यातून म्युझिक कसं काढू अगं? हा अगं ते माझं पॅशन आहे ना. तुला एक गोष्ट दाखवते. प्रभासला परत एकदा फोन करून बघते. हा आपल्या बिझनेसचा टर्नओव्हर. तू तू हे आज सगळं असं अचानकपणे का दाखवतेस मला? नाही म्हणजे मी अजून बिझनेस जॉईन सुद्धा केला नाहीये. या आकड्यांच्या आधारावरच मला तुला काही गोष्टी क्लिअर करायच्या. म्हणजे तू आत्ताच मला एक प्रश्न विचारलास ना, आपल्याच घरातल्या माणसांबरोबर तू असं का वागतेस? हे बघ, गेले 22 वर्षाचे हिशोब आहेत सगळे याच्यात. ज्या वर्षी मी शैलेशला जबाबदारी दिली होती ना, त्या वर्षीचे लॉस बघ. गेल्या 5 वर्षापूर्वी मी मिहिरला पण जबाबदारी दिली होती. तेव्हा दादाची ही कंपनी बंद पडेल की काय अशी वेळ आणली होती त्याने. प्रत्येक वेळी मी झटून हा बिझनेस पुन्हा उभा केलाय. म्हणून माझा विश्वास नाहीये कोणावर. तू मान्य आहे मला, पण अगं आपली माणसं म्हटल्यावर सांभाळून पण घ्यावं लागतंच ना. तेच तर होतं ना. ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो तो माणूस शेवटपर्यंत आपल्या सोबत असेल याची शाश्वती नसते रे. तू नक्की कुणाबद्दल बोलतेस? तो मुद्दाच नाही आहे इथे आता. मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की आपल्या घरातले सगळे लोक माझ्या कष्टावर जगतायत. स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही. नातं आहे म्हणून निदान काळजी तरी घेते, पण विश्वास तोडला माझा या लोकांनी. आता हे सगळं नंतर कोण बघणार? कुणाकडनं अपेक्षा करायची मी? तुझ्याकडूनच ना प्रभास. निदान तू तरी माझा विश्वास तोडू नकोस. खूप अपेक्षा आहेत मला तुझ्याकडून. प्लीज. नमस्कार, मी वीणा अभ्यंकर. मगाशी फोन केला होता सेवाभावी संस्थेच्या ॲडव्हान्स चेकसाठी. हो हा या ना, या बसा. मी मॅडमला इन्फॉर्म करते. ठीक आहे.